नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर थोडा व्हिडिओला गॅप पडत आहे, त्यासाठी खूप खूप सॉरी. जेवढ्या कंटिन्यू व्हिडिओ मला करता येतील तेवढं मी नक्कीच करेल. आज दुपारी 2:30 वाजता सारिका लाईफस्टाईलला 99ची ऑफर, हा धमाका ऑफर आपली आहे. कोणतीही वस्तू घ्या तुम्हाला 99ला बसणार आहे. तर सगळ्यांनी लाईव्हला हजर राहायचं आहे. तर चला आज बघूया आपण की आजारपण फार प्रमाणात वाढत चाललेलं आहे सगळीकडं. आणि प्रत्येक घरात कोणी ना कोणी आजारी असतं, काय असतं. त्यावेळी आपण दवाखाना करत असतो, पत्रिका बघत असतो, अजून काही बघत असतो. पण ॲक्च्युली काय उपाय असा पॉवरफुल दिलेला आहे तो म्हणजे आपल्या शास्त्रानुसार, म्हणजे नजरबाधा जे शास्त्र आहे आपलं, त्यानुसार काय उपाय केला म्हणजे खरोखर आजारी पेशंट, खूप दिवस आजारी असणारा पेशंट हा लवकरात लवकर बरा होतो. तर आपलं शास्त्र असं सांगतं की शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता, शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता एक लाल स्वच्छ कापड घ्यावं. केवढंही तुमच्या ह्यानं असेल ते तेवढं कापड घ्यावं. त्यामध्ये लाल देठाच्या 7 मिरच्या ठेवाव्यात. त्याचबरोबर काळे तीळ थोडेसे टाकावेत. 7 जायफळं घ्यावीत. त्याचबरोबर 7 तुरटीचे तुकडे घ्यावेत. एक तुरटी आणून त्याचे 7 तुकडे तोडले तरी सुद्धा चालतात. आणि हे सगळं त्या ह्याच्यावर असल्यावर त्याला आपल्या हातानं ऊर्जा द्याव्यात की हे कोण आजारी आहे घरातलं त्याचं नाव घ्यायचं की हे माणूस अतिशय आजारी आहे किंवा बरेच दिवस झाले आजारी आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही आणि त्याला फरक पडावा, या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा किंवा त्याचं आजारपण हे निघून जावं, यासाठी मी ही पोटली करत आहे. तर हे परमेश्वरा किंवा हे युनिवर्स, हे सगळं आजारपण, माझ्या मागची पीडा किंवा त्या व्यक्तीच्या मागची पीडा ही संपूर्णपणे निघून जाऊ दे असं म्हणावं आणि त्या पोटलीला गाठ बांधावी. गाठ बांधल्यावर शुक्रवारची पूर्ण रात्र त्या पेशंटच्या कॉट खाली, जर आता मिरच्या आहेत त्यामुळे कुणी जवळ ठेवू नका, पेशंटच्या कॉट खाली किंवा त्याचा एक ओऱ्यामध्ये, एक हातभर ओऱ्यामध्ये कुठेही ती पोटली ठेवायची आहे. रात्रभर ठेवायची आहे आणि त्याच्या शेजारी एक फुलपात्र भरून पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून ते सांडणार नाही, काही मांजर वगैरे घरात असेल तर. या दृष्टीनं ते दोन्ही पण ठेवायचं आहे. शनिवारी सकाळी उठल्या बिना दात घासता हे काम करायचं आहे की पहिल्यांदा ते पाणी कुठल्याही झाडात घालायचं आहे. शक्यतो काटेरी झाडामध्ये जर घातलं तर खूप छान, नाहीतर रस्त्याच्या बाहेर कुठेही ते घालून टाका. काटेरी झाडाला शक्यतो घालावं, तुळशीला घालू नका, कारण त्यात सगळी निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे. झाड सुद्धा वाळू शकतं, एवढा हा पॉवरफुल उपाय आहे. त्यामुळे ते पाणी रस्त्यावर ओतून द्या, बेसिंगमध्ये ओतून दिलं तरीही चालेल. आणि त्यानंतर ती पोटली जी आपण केलेली आहे ती पोटली घेऊन पिंपळाच्याच, कुणी त्याच्यापेक्षा वर काहीच काढायचं नाही, जे एकांत ठिकाणी पिंपळाचं शक्यतो झाड असेल त्या ठिकाणी जावं, थोडासा खड्डा खणावा आणि त्यामध्ये ती पोटली पुरून टाकावी, झाकावं आणि कुठंही मागं न बघता आपल्या घरी यावं आणि डायरेक्ट आंघोळीला जावं. हा उपाय आजारी माणसाला एवढा पॉवरफुल प्रमाणात काम करतो की सर्व त्याच्यातल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातात आणि औषधाचा परिणाम व्हायला सुरुवात होतो. पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये यायला सुरुवात होती. जी निगेटिव्ह एनर्जी त्याला औषध उपचाराचा परिणाम होऊ देत नसते ती एनर्जी सुद्धा त्याच्यापासून दूर जायला सुरुवात होते आणि पॉझिटिव्ह एनर्जीनं पेशंट लवकर बरा व्हायला सुरुवात होते. तर या प्रकारे हे करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणताही रामरक्षा म्हणून वगैरे अंगारा लावू शकता किंवा तुमचं जे दैवत असेल त्याचा अंगारा लावू शकता. आता हा उपाय तुम्हाला जर खूप तुमचा पेशंट अगदी आजारीच आहे तर तुम्ही हा 3 शनिवार करू शकता. 3 शनिवार हा उपाय करणं बास आहे. यापेक्षा जास्त हा उपाय करावाच लागत नाही. त्या एवढ्या ह्याच्यामध्येच तो पेशंट पूर्णपणे बरा होतो. तर अनेक जणींना गरज होती, अनेक जणींचे मला हे होते की ताई आजारपण सारखं येतं किंवा छोटी मुलं कुणाची आजारी आहेत, तर कुणाचे सासू सासरे आईवडील आजारी आहेत. तर पॉवरफुल उपाय तुम्हाला हवा होता, तर हा पॉवरफुल उपाय आहे कोणाचंही आरोग्य जर बिघडलं असेल तर. त्याचबरोबर डॉक्टर हा चालूच ठेवायचे आहेत की उपाय केलाय म्हणून ह्यांना दवाखान्यातच आता न्यायचं नाही वगैरे नाही. हा
शास्त्रीय मार्ग वेगळा आहे आणि आपला धार्मिक मार्ग पूर्णपणे वेगळा आहे. दोघांचं मिळून मिलन होतं आणि त्यावेळी आपला पेशंट पूर्णपणे बरा होतो. त्यामुळं औषध पाणी चालू ठेवायचं आहे. आपली जप आराधना, सच्च वागणं, श्रद्धा सबुरी हे सगळं चालू ठेवून हा उपाय पण 3 शनिवार करायचा आहे. तर ज्यांच्या आयुष्यामध्ये आजारपण आलं आहे ते आजारपण मुक्त व्हायला मदत होते. आजारी माणसाला शक्यतो सेवनचक्रा ब्रेसलेट हे जरूर घालावं, म्हणजे रेकीद्वारे आपण सेवनचक्रा त्यांचे जागृत ठेवू शकतो आणि जर शरीरातले सेवनचक्रा जागृत असतील तरच माणूस आजारपणापासून लांब राहू शकतो. एखादा चक्रा जरी आपला बिघडला तरी सुद्धा माणूस आजारी पडतो. म्हणून ज्यांना आजारपण येत असेल आणि ज्यांना आजारपण येत नसेल त्या सगळ्यांनी सेवनचक्रा ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्येच आता आपल्याकडे सेवनचक्रा सूत्र सुद्धा आलेलं आहे. तर ज्यांना सूत्र वापरायचे सूत्र वापरू शकतात, ब्रेसलेट वापरायचे ब्रेसलेट वापरू शकतात. तर हे जर जवळ ठेवलं आपण तर रेकीद्वारे मला सुद्धा तुम्हाला हील देता येतं. आता खूप जणांचा हा प्रश्न आहे, ताई तू रेकी देतेस पण ती रेकी आमच्यापर्यंत पोचते का, किंवा रेकी कुठपर्यंत पोचते, हा खूप जणांचा प्रश्न असतो. तर रेकीला कोणतीही हद्द नाही. रेकी ही एकच ऊर्जा अशी आहे की तिला कोणतीही हद्द नाही. 7 समुद्राकडे बसलेल्या व्यक्तीला सुद्धा रेकी देऊ शकतात, जवळ बसलेल्या व्यक्तीला सुद्धा रेकी देऊ शकतात. म्हणजे रेकीची पावर ही जगामध्ये देवाच्या नंतर कोणाची पावर असेल तर ती रेकीचीच पावर आहे, कारण रेकी सुद्धा एक देवच आहे किंवा एक ऊर्जाच आहे. त्यामुळं कुठंही तुम्ही असा सेवनचक्रा ब्रेसलेट जर तुमच्याकडं रेकी केलेलं घातलेलं असेल किंवा कोणतंही समजा तुम्ही धनयोग समजा कोणतंही, तर प्रत्येकाची माझी रेकी प्रत्येकापर्यंत पोहोचते किंवा कोणी रेकी ग्रँडमास्टर असेल त्याची रेकी तुमच्यापर्यंत पोहोचते. एवढी रेकीमध्ये पावर आहे. रेकी प्राण्यांना चालते, रेकी दगडाला चालते. आता 1-2 मिनिटाचं एक तुम्हाला मी हे सांगते की कसं असतं आपलं मन. की एक दगड असतो, एखादा दगड पडलेला असतो, खूप दिवस मोठाच्या मोठा दगड असतो. कुणी लोक त्याचा धुणं धुवायला उपयोग करतात, कुणी कुत्रं बित्र सुसू करायला उपयोग करतं. परत त्या दगडावर कुणी गप्पा मारत बसतं, कुणी तंबाखू विडे थुंकत बसतं. असा तो दगड असतो. आणि काही दिवसांनी काय होतं की त्या दगडाचा खरा काम काय आहे हे कुणाच्या तरी जो रत्नपारखी किंवा दगडपारखी असतो त्याच्या लक्षात येतं की हा दगड तर मूर्ती बनवण्यासाठी अतिशय सुंदर आहे. त्यावेळी तो दगड तिथनं हलवला जातो आणि एखाद्या कारागिराच्या तिथं टाकला जातो. तिथंही तो बरेच दिवस पडून असतो. नंतर कारागीर त्याला हातोड्यानं मारायला सुरुवात करतो. त्यावेळी त्याच्या मनात काहीच नसतं, कुठल्याही प्रकारचा भाव नसतो. आपल्याला ही एक मूर्ती अशी घडवायची आहे हे त्याच्या मनात असतं. म्हणजे लोकांनी लाथाडलेला दगड तो कारागिरापाशी जातो, तिथं त्याची मूर्ती तयार होते, पण ती नुसती मूर्तीच असते. त्याच वेळी त्याच दगडाची मूर्ती नेऊन दुसरे पंडित जे असेल काय असेल देवळामध्ये त्याची स्थापना करतात. त्यावेळी त्याच्यामध्ये आत्मा घालतात. आता देवाला आत्मा घालणं हे एक रेकीचंच काम आहे की रेकीद्वारे परमेश्वराला बोलवायचं आणि ह्याच्या आणि मंत्राच्या जपाच्या द्वारे आपल्या मूर्तीमध्ये ती प्राणप्रतिष्ठा करायची. मग आता ती प्राणप्रतिष्ठा झाली, त्याला फुलं आरती धूप दीप झाली, जिवंत आली ऊर्जा त्याच्यामध्ये. मंदिरात गेलं की प्रसन्न वाटतं, मंदिरात गेलं की मन हलकं होतं, मंदिरात गेल्यावर पॉझिटिव्ह एनर्जी येते. तोच दगड होता पण आज त्याच्यामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे. आपण देवळामध्ये चढणारी देवळाची पायरीला सुद्धा आपण असा नमस्कार करतो, देवळाच्या पायरीला पण असा नमस्कार करतो. दवाखान्याच्या पायरीला करतो का, घराच्या पायरीला करतो का, नाही. कारण तिथल्या दगडाला जास्तीत जास्त प्रमाणात ऊर्जा मिळालेली आहे. त्यामुळं मनी ध्यानी नसताना सुद्धा आपोआप देवळाच्या पायरीला हात लावला जातो, आपोआप नमस्कार केला जातो आणि त्याच दगडाच्या त्याच मूर्तीला प्राणप्रतिष्ठा झाल्यावर देवाची हे येते, ऊर्जा येते त्याच्यात आणि तेच आपल्याला सगळं हे. मग हे सगळं काय आहे तर दगडापासून मूर्ती बनली, मूर्तीला रेकी मिळाली, मूर्तीला ऊर्जा मिळाली. रेकी म्हणजे एक ऊर्जा आहे, डिवाईननं पावर दिलेली आहे, ती ऊर्जा आहे, ती मिळाली म्हणून तो देव झाला. मग त्याच प्रकारे तुम्ही कुठेही असू दे, तुमचं क्राऊन चक्र बंद असू दे, तुमचं काहीही बंद, 7 चक्रापैकी कोणतंही चक्र बंद असू दे, ज्यावेळी मी इथून तुम्हाला ऊर्जा देते, जेव्हा तुमचे 7 चक्र मी बघते त्यावेळी मला लगेच कळतं की जिथं नाही तिथं ती काळी आमची रिंग होती ती काळी होते,
बाकीच्या ठिकाणी ती बरोबर फिरते. मग तुमचं कसं आरोग्य बिघडलंय, कशानं बिघडले, तुम्ही नजरबाधेत अडकला आहात का, तुम्ही अजून कशात अडकलात का, मग त्यातनं तुमची सुटका करायची, हे सगळं काम रेकी कुठंही बसून करू शकते. तर रेकी म्हणजे हे असतं. तर निगेटिव्ह ऊर्जा जेवढ्या जगामध्ये आहेत म्हणून आजारपण येतात, म्हणून दृष्ट लागते, तेवढ्याच पॉझिटिव्ह ऊर्जासुद्धा जगामध्ये आहे. जर इथं बसून एखाद्याचं वाईट करता येतं तर इथं बसून एखाद्याचं चांगलं सुद्धा करता येतं. हां, रेकी कधी कुणाचं वाईट करत नाही. मी इथं बसून कोणाचं वाईट करू शकत नाही, पण चांगलं सगळ्यांचं करू शकते. तर रेकी का वाईट करू शकत नाही हे सुद्धा एक उदाहरण तुम्हाला सांगते की मी आत्ता तुमच्याशी हसून बोलतीये. समजा अमुक एक व्यक्तीचं मी नाव घेऊन बोलले की तुम्ही खूप छान आहात, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, तर तुमचा चेहरा कसा होईल, आणि त्याच एक झपाट्यासरशी मी तुम्हाला एखादी शिवी दिली तर तुमचा चेहरा कसा होईल. म्हणजे इथंच एका सेकंदात जर तुमचा चेहरा काळाही होत असेल आणि तुमचं हे केल्यावर पिंकही होत असेल, ग्लो येत असेल तुम्हाला सुंदर म्हटलं म्हणून, तर एवढी शब्दामध्ये पॉवर आहे माणसाच्या. तर एवढं मग तिथली ऊर्जा पोचेल का, तर ऊर्जा पण तशीच होणार आहे. म्हणजे कोणत्याही रेकीद्वारे कोणाचं वाईट करता येत नाही, रेकी येतच नाही. कुणाचं वाईट तुम्ही बोलत असाल तर रेकी येत नाही. तुम्ही किती प्रयत्न कराल की रेकीने एखाद्याची वाट लावावी, कधीच लावू शकत नाही. एवढी रेकी पवित्र ऊर्जा आहे, तुम्ही चांगल्यासाठीच तिचा उपयोग करू शकता. तर त्यामुळं रेकीवर विश्वास ठेवा, रेकी प्रोडक्ट्सवर विश्वास ठेवा. रेकी म्हणजे काय हे थोडंसं तुम्हाला समजावून सांगितलं, किंवा आजारपणही सेवनचक्र आपल्यात कसे बिघाडवतात, कसं काय काय घडतं. त्यामुळं कधी कधी घरात पितृदोष असतात, कधी वास्तुदोष असतात, कधी नजरबाधा असते, कधीतरी कुणीतरी करणीबाधा केलेल्या असतात. आहेत, हे जगात प्रकार आहेत, आपल्या आसपास आहेत, कुठेही असतात, पण असतात. आणि त्याच्या त्या निगेटिव्ह ऊर्जा आता आपल्याला माहीत नाही आजही करणी म्हणजे काय, पण ती जी कोणी व्यक्ती असेल ती वाईट अफर्मेशन देते की त्या युनिवर्समध्ये जातात आणि त्या अफर्मेशन तिथं त्या इतक्या वेळा करतात की ह्याचं असं होऊ दे, ह्याचं असं होऊ दे, ह्याचं असं होऊ दे. त्यामुळे त्यांचं युनिवर्स ऐकतं. युनिवर्सला काही कळत नाही, तुम्ही जे बोलाल तेच युनिवर्स तुम्हाला देणार आहे. मग यावेळी युनिवर्स तिथं वाईट काम करतं, त्याला वाईट ऊर्जा म्हणतात किंवा निगेटिव्ह ऊर्जा म्हणतात. तर हे सगळं आहे, हे भांडार आहे विद्येचं खूप मोठं. तर रेकीवर विश्वास ठेवा, माझा सांगण्याचा हाच हेतू आहे की फसू नका, कुठल्याही गोष्टीला फसू नका. रेकी एक पवित्र शक्ती आहे, रेकी एक पवित्र ऊर्जा आहे. त्यामुळं आपण कोणाचेही आजार बरे करू शकतो. जी सुरुवात रेकीची झाली आहे ती आजार बरे करण्यासाठीच झाली आहे, आणि तिथून पुढं त्यात डेव्हलप होत गेलं सगळं की मग तुमचा पैसा, तुमचं प्रेम, कारण आपल्या सेवनचक्रामध्ये तेच जोडलेलं आहे. कुठलं सेवनचक्र प्रेमाशी जोडलंय, कुठलं आरोग्याशी जोडलंय, कुठलं माइंडशी जोडलंय, कुठलं पैशाशी जोडलंय. तर या सेवनचक्रांवर ज्या वेळी रेकी होते तसं तुम्हाला धनयोग होतो, तुम्हाला नोकऱ्या लागतात, तुम्हाला मुलं बाळं होतात, तुम्हाला काय होतं, हे सगळे जे रेकीचे पॉझिटिव्ह रिझल्ट येतात ते त्या ऊर्जेमुळे येतात. त्यामुळे रेकीवर विश्वास ठेवा. सूत्र छोटी आपण आणली, त्याचा लवकरच आपण लाईव्ह घेणार आहोत. त्यावेळी सुंदर असं गिफ्ट मी त्याच्यावर तुम्हाला ठेवलेलं आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्येच आता आपला तो लाईव्ह होईल, पण तेव्हा सगळ्यांनी लाईव्ह बघा, सगळ्यांनी रक्षासूत्र घ्या. त्यावेळी मी तुम्हाला श्रावणातल्या पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला लाईव्ह रेकी देणार आहे तुमच्या रक्षासूत्रांवर, किंवा प्रत्येक जणाचं जे बघतील लाईव्ह त्या सगळ्यांची सेवनचक्रा जागृत करून त्यांच्या आयुष्याला कुठंतरी एक थोडासा माझा चांगलासा तुम्हाला एक हे मिळावा, आधार मिळावा, किंवा सेवनचक्र तुमचे जागृत व्हावेत, कुठेतरी आयुष्य तुमचं सुधारावं, हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर त्या दिवशी सगळ्यांनी हजर राहायचं आहे. तर चला, आजारी असतील त्यांनी उपाय करा. रेकी जे विचारत होते त्यांना थोडीशी माहिती मिळाली असेल, निदान नाश्त्यापुरती तरी ती घ्या आणि त्याचा विचार करा थोडासा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करते. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. दुपारी 2:30 वाजता 99च्या सेलला यायला विसरू नका.